अशा कुठल्या 3 मेकअप टिप्स आहेत की ते केल्याच पाहिजेत घराबाहेर पडताना? गुड क्वालिटीचं सनस्क्रीन यूज करणं हे तर तुम्ही मॅन्डेटरी आहे. सुंदर अशी लूज पावडर आणि एक छान लिपस्टिक, लायनर. अशा कोणत्या 3 गोष्टी ज्या मेकअप पाऊचमध्ये पाहिजेत? लिपस्टिक, मस्कारा, ब्लशर. पार्टीला जायचंय पण माझ्याकडे 5-10 मिनिटं Yes, yes, तर मी yes. काय केलं पाहिजे 5 मिनिटात? छान ब्लशर अप्लाय करा, सुंदर मस्कारा लावा, काजळ लावा, लिपस्टिक लावा, तुमचा मेकअप रेडी. आय मेकअप हा सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आयब्रोचा शेप कसा पाहिजे? आयब्रो डिफाईन करताना एक बोट सोडायचंय. कुठून सोडायचं बोट? एक कॉमन चूक जी 90% मुली करतात. कॉमन चूक ही करतात की तुमची जर ड्राय स्किन असेल तर तुम्हाला गुड क्वालिटीचं मॉइश्चरायझर लावायची फार गरज आहे. तसं मी तुम्हाला सांगते, ऑइली स्किनला क्रीम मॉइश्चरायझर लावायचंच नाही. फाउंडेशन लावायचं का रोज? हे सगळं हाईड करायला ना एक करेक्टर लागतो. करेक्टर. येस, करेक्टर. फक्त मी एक ॲडवाईस देईन ज्या मुलींना डेलीसाठी मेकअप कॅरी करायचं आहे, तुमच्याकडे एक ब्राऊन कलरचं कलर करेक्टर असलं पाहिजे. ब्राऊन कलर हा मॅजिकल आहे जो तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्सला हाईड करू शकतो. खूप मुलींना ह्याच्यात खूप कन्फ्यूज असतात की एक्झॅक्ट शेडचा फाउंडेशन मी कुठून आणू. लक्षात ठेवा, कधीही फाउंडेशन सिलेक्ट करताना चेहऱ्याचा कलर मॅच नाही करायचा आहे, आपल्या मानेचा कलर मॅच करायचा आहे. रोज लावावं का फाउंडेशन? ज्या लोकांचे डोळे लहान असतात त्यांना जर डोळे मोठे टपोरे दाखवायचे असतील तर त्यांनी, आणि जर तुमचे डोळे मोठे आहेत, टपोरे आहेत, तर तुम्ही, तुमचे चब्बी चिक्स असतील त्यावेळी ब्लशर तुम्हाला लावायचं आहे सी टेक्निकनी, सी. आणि ज्यावेळी तुम्हाला गालच नाही आहेत किंवा तुम्हाला गाल कमी आहे तर तुम्हाला ओ टेक्निकनी लावायचं आहे, जस्ट ओ. मला सांग 2026चे मेकअप ट्रेंड्स काय आहेत? सडनली ॲक्ने येतो एखादा आणि एकदम त्या मुलींचा कॉन्फिडन्स जातो. अशा वेळेला त्यांनी तेल लपवण्यासाठी काय करायचं? तो डाग, लालसरपणा हाईड करू शकतो, पण जर स्किनच्या वर टेक्स्चर असेल तर ते हाईड होत नाही. जर तुम्हाला फ्रेश पिंपल्स असतील तर प्लीज फोडू नका. पण मग पिंपलचा डाग असला किंवा खड्डे असले तर ते कसे आपण झाकायचे? खड्ड्यांसाठी जसं मी म्हणाले की एवढासा चेहरा आणि त्याच्यासाठी लाखो रुपये घेतात. येस, तर हे करिअर होऊ शकतं का? नमस्कार अमृता, तुझं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपला विषय आहे ना, तो खूप महिलांच्या जिव्हाळ्याचा आहे. म्हणजे स्त्रीनं जात्याच सुंदर दिसते, पण थोडंसं मेकअप केला तर आपण जास्त प्रेझेंटेबल दिसतो नाही का, थोडासा कॉन्फिडन्स पण बरोबर वाढतो, छान वाटतं स्वतःला. तर अशा कुठल्या 3 मेकअप टिप्स आहेत की तू देशील की ते केल्याच पाहिजेत घराबाहेर पडताना? येस. मेकअप टिप म्हणजे कसं असतं की सगळ्यात आधी येतं सनस्क्रीन यूज करणं. कारण की आता तुम्हाला पण माहिती आहे, बाहेर उन्हाळा इतका वाढला आहे आणि उन्हात गेल्यानंतर कुठेतरी ना स्त्रियांची स्किन डॅमेज होत असते. त्यामुळे गुड क्वालिटीचं सनस्क्रीन यूज करणं हे तर तुम्ही मॅन्डेटरी आहे. आणि आता इतके छान सनस्क्रीन आले आहेत ना, ते मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीनसुद्धा असतात. त्यावर तुम्ही एक खूप छान असा बेसिक मेकअप करून, म्हणजे ज्यावेळी आता कसं असतं, आपण रॉ फेस घेऊन जेव्हा बाहेर पडतो त्यावेळी आपण इतके प्रेझेंटेबल आणि उठून दिसत नाही. पण जर तुम्ही खूप छान पद्धतीने ॲटलिस्ट एखादं छानसं कन्सिलर, म्हणजे तुमचे डार्क सर्कल हाईड्स होत आहेत किंवा तुमचे काही पिंपलचे डाग आहेत ते हाईड होत आहेत, हे कन्सिलर एक कॅरी करावं लागेल. सुंदर अशी लूज पावडर जेणेकरून तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंगली ती असेल. आणि एक छान लिपस्टिक, लायनर, एवढं तरी तुम्ही कळताय. किंवा लायनर ज्यांना आवडत नाही आहे त्यांनी अगदी छान असं काजळसुद्धा लावतायत, तरीही एखादी स्त्री खूप सुंदर अशी दिसू शकते. आणि मला असं वाटतं प्रत्येक स्त्रियांनी जर तुमचा, हे बघा, स्त्रिया तशाही खूप सुंदरच असतात नॅचरलीसुद्धा, पण जर त्यांनी थोडंसं स्वतःचे फीचर्स एनहान्स केले तर त्या अजूनही सुंदर दिसतील असं मला वाटतं. अशा कुठल्या 3 चुका आहेत ज्या टाळल्या पाहिजेत आणि तुला नेहमी दिसतात एकंदर तुझ्याकडे ज्या स्टुडंट्स येतात किंवा कोण येतात त्यांच्यामध्ये? चुका म्हणजे आता कसं होतं माहिती आहे, म्हणजे बायका असो किंवा मुली असो, इतक्या फॅमिलीच्या गोष्टींमध्ये किंवा ऑफिसमध्ये एवढं धाकधुकीचं जीवन झालं आहे आणि खूप बिझी असतात. म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या मुली पण म्हणतात, मॅम आम्हाला वेळ नसतो, मग आम्ही कसं करणार, आणि ट्रेनचा प्रवास असतो, हे असतो. पण मला असं वाटतं की नाही, तुम्हाला जर प्रेझेंटेबल दिसायचं आहे, तुम्हाला 4 लोकांमध्ये थोडंसं असं वाटतं आहे की तुमचा कॉन्फिडन्स छान एनहान्स व्हावा आणि 4 लोकांमध्ये तुम्ही थोडेसे उठून दिसावे,
तर अगदी रॉ फेस घेऊन म्हणजे अगदी फक्त मॉइश्चरायझर लावून नुसती साधी पावडर लावून घरातून निघण्यापेक्षा मला असं वाटतं एखादा साजेशीर असा नॉर्मल सेल्फ मेकअप करून जर तुम्ही बाहेर पडलात तर अजून सुंदर दिसाल. आणि हो, आत्ताच्या लाईफमध्ये तुम्हाला प्रेझेंटेबल दिसणं तेवढंच गरजेचं आहे. ऑफकोर्स तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो तुम्हाला सगळ्यांपेक्षा सुंदर दाखवणार आहेच. पण ॲज अ मेकअप आर्टिस्ट मला असं वाटतं जर त्यामध्ये तुमच्या सौंदर्याची सुद्धा भर पडली ना तर तुम्ही अजूनच छान दिसाल. सो एक चूक म्हणजे त्यांना स्वतःसाठी वेळ नसतो, वेळ नसतो. म्हणून त्यांनी नुसतीच काहीतरी- पावडर लावून बाहेर Yes, पडतात. आणखीन बरोबर. काय चुका होतात? आणखीन ही चूक होते ना करताना काय चुका होतात? करताना मेन तर काय असतं माहिती आहे, त्यांना ना स्वतःचा स्किन टोन ओळखता येत नाही, स्वतःचा अंडरटोन एक्झॅक्टली काय आहे. त्या जातात मॉलमध्ये आणि बघतात की इथे इथे लावून फाउंडेशन असं चेक करतात की मर्ज होतं आहे की नाही. कधी कधी चुकीचा शेड घेऊन येतात. तर या बाबतीत मला फक्त सांगायचं आहे की एक लक्षात ठेवा, आज प्रत्येक स्त्री इतकी सुंदर आहे आणि तिचे फीचर्स देवाने दिलेत आपल्याला. बघा, देवानी सुंदर आयब्रोज, डोळे, नाक, लिप्स दिलेले आहेत. हे 4च फीचर्स असे आहेत ना, त्याच्यावर थोडासा तुम्ही वेळ द्याल आणि ते एन्हान्स कराल ना तर तुम्ही इतक्या सुंदर दिसाल. कारण की देवानी हे सौंदर्य फक्त मला असं वाटतं स्त्रीला सगळ्यात जास्त दिलं आहे आणि ते सौंदर्य आहे ना तुम्हाला फक्त एन्हान्स करता आलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही जेव्हा मेकअप विकत घ्यायला जाता त्यावेळी ना आयब्रो डिफायनिंग करताना एखादा लाईटर ब्राऊन कलर ज्यांनी आयब्रोज तुमचे खूप नॅचरल दिसतील. त्यानंतर एखादं छान असं आयलायनर, त्यांनी डोळे सुंदर दिसतील. अगदी आयलायनरची सवय नसेल तर काजळ लावा, त्याच्यावर छान असा मस्कारा लावा. मस्काराने कसं होतं की तुमच्या पापण्या सुंदर दिसतात, डोळे छान रेखीव दिसतात. आणि हो, लिपस्टिकमध्ये तर तुम्ही बघायला गेलात तर तुमच्याकडे मस्ट असली पाहिजे एक लाईट ब्राऊन कलरची लिप पेन्सिल, जेणेकरून तुम्ही लिप्सचा जो शेप आहे तुम्हाला तर माहिती आहे, काय मुलींचा शेप अगदीच छोटा असतो लिप्सचा, कायकांचा खूप ब्रॉड असतो. अशा वेळी थोडंसं लिप लाईन करून एक छान अशी न्यूड लिपस्टिक किंवा सर्टन लिपस्टिक पण तुम्ही वेअर करताय ना, तरी ही एक क्विक असा हा जो सेल्फ मेकअप आहे तो मला असं वाटतं की प्रत्येकीने जर केला तर त्या अजून सुद्धा छान दिसतील आणि त्यांचा कॉन्फिडन्स अजून सुद्धा खूप जास्त वर जाईल मला असं वाटतं. अमृता, मला सांग की आपण जेव्हा मेकअप लावतो चेहऱ्याला तेव्हा त्याच्या आधी स्किन प्रिपेअर व्हायला हवी, नाही का? बरोबर. तर ती कशी करायची? स्किन प्रिपरेशन हा पार्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मेकअप सुरुवात करण्याआधी. कारण की बघा, प्रत्येकाचा स्किन टाईप खूप वेगवेगळा असतो. काहीकांची ड्राय स्किन असते, कॉम्बिनेशन स्किन असते, काहीकांची जणांची खूपच टू मच ऑइली स्किन असते. ॲक्च्युली स्किन प्रिपरेशन हा पार्ट आहे ना, हा अकॉर्डिंग टू स्किन टाईप होतो. मग त्याप्रमाणे सांग कोणी काय लावलं पाहिजे. येस. आता बघा, तुमची जर ड्राय स्किन असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी क्लिन्झिंग टोनिंग तर करायचीच आहे, पण तुम्हाला गुड क्वालिटीचं मॉइश्चरायझर लावायची फार गरज आहे. क्रीम बेस मॉइश्चरायझर तुमच्याकडे असं असलं पाहिजे ना, त्यामध्ये तुमची स्किन सॉफ्ट राहील आणि दिवसभर तुम्ही त्याच्यावर कुठलेही मेकअपचे प्रोडक्ट अप्लाय करताय तर कुठेही ड्रायनेस वाढणार नाही. कारण की ना मेजरली जी ड्राय स्किन असते त्याच्यात डोळ्याखालचे लाईन्स, स्माईल लाईन्स ह्याचा प्रॉब्लेम खूप जास्त असतो. त्यामुळे हे जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल ना तर आता तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये खूप सारे वॉटर बेस मॉइश्चरायझर पण येतात आणि क्रीम बेस मॉइश्चरायझर पण येतात. पण ड्राय स्किनसाठी मी रेकमेंड करेन की गुड क्वालिटीचा एक क्रीम बेस मॉइश्चरायझर यूज करा. आणि जर तुम्हाला ओपन पोर्स असतील, छोटे छोटे बारीक पुरळ असेल चेहऱ्यावर, तर आता मार्केटमध्ये ना पोर प्रायमर्स पण खूप छान आलेत. तुम्ही पोर प्रायमर जेव्हा यूज करताय ना तर एकदम सरफेस क्लीन आणि प्लेन दिसतो आणि त्यावर नंतर तुम्ही काही कन्सिलिंग करताय, फाउंडेशन करताय, त्यांनी तुमचा चेहरा बऱ्यापैकी सॉफ्ट दिसायला स्टार्ट होतो. पोर प्रायमर म्हणजे काय? पोर प्रायमर म्हणजे आपल्या स्किनवर ओपन पोर्स असतात. हे ओपन पोर्स ना ऑइली स्किनच्या बाबतीत थोडेसे मोठे असतात, त्याला बिग पोर्स म्हणतात. आणि ड्राय आणि कॉम्बिनेशनच्या बाबतीत थोडे छोटी छिद्र असतात ती. पण कसं असतं की फाउंडेशन नंतर ना ती विजिबली खूप दिसतात. तर अशा वेळी ना आता पोर प्रायमर खूप सारे मार्केटमध्ये यायला लागलेत. खूप छान छान असतात, हाय एंड असतात, अफोर्डेबल असतात. तर तुमच्याकडे एखादं गुड क्वालिटीचं पोर प्रायमर जर असेल ना तर तुम्ही जिथे अप्लाय करणार ना ते खड्डे भरून निघतात. म्हणजे जिथे जिथे असं आहे तिथे yes. लावायचं. म्हणजे तुमचं जे टेक्स्चर आहे ना, हे बघा, टेक्स्चरची विजिबिलिटी 100% जाणार नाही आहे, शेवटी ते स्किन टेक्स्चर आहे. पण कुठेतरी 70-80% ते कमी दिसतं आणि त्यामुळे तुमचा मेकअप फ्लॉलेस दिसतो. आणि हे ड्राय स्किनला करायचं. हे ड्राय स्किन म्हणजे ड्रायला जर पोर्स असतील तर मेजरली ओपन पोर्सचा प्रॉब्लेम हा ऑइली स्किनचा असतो. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ऑइली स्किन म्हणजे काय बघा, त्याच्यामध्ये एक्सेस ऑइल आहे, ऑलरेडी खूप जास्त स्किन ऑइल सोडत असते. तर तुम्ही ऑइली स्किनच्या बाबतीत ना सगळ्यात महत्त्वाची म्हणजे खबरदारी ही घ्यायची आहे की तुम्हाला
क्रीम मॉइश्चरायझर अवॉइड करायचं आहे. ओ आपण जसं ड्राय स्किनला आता मी म्हणाले क्रीम मॉइश्चरायझर चांगल्या क्वालिटीचं लावा, तसं मी तुम्हाला सांगते ऑइली स्किनला क्रीम मॉइश्चरायझर लावायचंच नाही आहे. ऑइली स्किनला तुम्हाला लावायचं आहे वॉटर बेस मॉइश्चरायझर किंवा जेल बेस मॉइश्चरायझर, जे स्किनला हायड्रेशन देणार आणि स्किनमधला ड्रायनेस कट करणार, पण कुठेही तुमच्या स्किनला अजून ऑइली नाही करणार. कारण की बघा, नॉर्मल मॉइश्चरायझर लावलं तर स्किन अजून ऑइली होईल आणि तुम्ही जो काही वर मेकअप केला आहे तो लवकर खराब होणार आणि नाकावर, लिप्सच्या वर किंवा हनवटीवर मेकअप निघायला सुरुवात होतो. त्यामुळे ही टिप खूप महत्त्वाची आहे की ऑइली स्किनवाल्याने बिलकुल पण क्रीम बेस मॉइश्चरायझर लावू नका. आणि हो, तुमची जर कॉम्बिनेशन स्किन असेल म्हणजे काय ते ड्राय, टी असतं ना जो काहीतरी, आपला ते काय टी सांग? झोन आहे, आता बघा कॉम्बिनेशन स्किन म्हणजे टी झोन आणि सी झोनचं कॉम्बिनेशन. टी झोन म्हणजे फोरहेड, नोज ब्रिज, अप्पर लिप आणि चीन हा टी तयार होतो. तर हा टी झोन आहे ना, तो ऑइली असतो आणि आपण हसल्यावर बघा कसा सी वाटतो, तर हा सी झोन ड्राय असतो. म्हणजे दोन्हीही स्किनचं कॉम्बिनेशन असलेल्या स्किनला म्हणतात कॉम्बिनेशन स्किन. अशा वेळी फक्त एकच खबरदारी घ्या, मॉइश्चरायझर तर नक्कीच अप्लाय करा, कारण की आपल्या फेसमध्ये सी झोन मोठा आहे आणि तो ड्राय असतो असं मी तुम्हाला म्हणते. पण नाकावर चुकून सुद्धा ऑइल बेस किंवा क्रीम बेस मॉइश्चरायझर लावू नका, कारण की शेवटी कॉम्बिनेशन स्किनचं जे नाक असतं ना, म्हणजे माझी सुद्धा कॉम्बिनेशन स्किन आहे, थोड्या वेळाने अगदी असं ऑइल यायला चालू होतं. तर मी काय करते, मी क्रीम बेस मॉइश्चरायझर माझ्या नाकावर कम्प्लिटली अवॉइड करते, जेणेकरून माझा मेकअप जास्त वेळ स्टे करेल. तर स्किन प्रिपरेशनच्या या पार्टमध्ये एक तर क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर आणि प्रायमर, हे CTMP अशी ही प्रोसेस आहे. ती मॉइश्चरायझर नंतर प्रायमर. येस, मॉइश्चरायझर नंतर. काय, मॉइश्चरायझर फुल स्किनला लागतं आणि प्रायमर फक्त जिथे जिथे ओपन पोर्स आहेत तिथेच लागतं. CTMP. तर ही प्रोसेस खूप सुंदर आहे येस स्किन प्रिपरेशनची, आणि तुम्ही नेहमी ती करत असाल तर नक्कीच तुमची स्किन खूप सुंदर आणि हायड्रेटेड दिसेल. आणि मला सांग, मग त्याच्यावर आता एक एक लेअर जर आपल्याला फाउंडेशन लावायचं असेल तर बऱ्याच जणींना फाउंडेशन लावलं की आयसे इथे केकिंगसारखं होतं किंवा ब्रेकआउट होतं. तर अशा वेळेला फाउंडेशन लावायचं का रोज, तो पहिला प्रश्न. आणि दुसरं, मला असं वाटतं कधी कधी की जर अशी कॉम्बिनेशन स्किन असेल तर निवडायचं कसं, म्हणजे कुठला कलर निवडायचा, कारण इतकी बाजारात आली क्रीम फाउंडेशन, लिक्विड फाउंडेशन, ते कसं निवडायचं? तुम्हाला सांगू मॅम, आता सध्या आहे ना, नो मेकअप लुकचा खूप जास्त ट्रेंड आहे. सगळ्या मुलींना ना असं पाहिजे की मेकअप पण मला करायचा आहे, पण तो दिसला पण नाही पाहिजे मेकअप आहे. तर अशा वेळी आता कसं असतं बघा, आता मी CTMP प्रोसेस तर तुम्हाला सांगितली, त्याच्या पुढच्या प्रोसेसबद्दल आता मला बोलायला आवडेल. ते म्हणजे ना, सगळ्यात आधी बघायचं आपल्या स्किनमध्ये, आपल्या चेहऱ्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत. काय कायना हेवी डार्क सर्कल असतं, मंकी माऊथच्या इथे टॅनिंग असतं, काय कायनी पिंपल्सचे डाग असतात, इवन आपले ना फोरहेडच्या कॉर्नर्सला पण डाग असतात, थोडंसं टॅन झालेलं असतं. अशा वेळी ना सगळ्यात आधी हे हाईड न करता तुम्ही डिरेक्टली जर फाउंडेशन वापरताय किंवा डिरेक्टली जर कुठलंही बेबी क्रीम वापरताय, त्याने काय होणार माहिती आहे, तुमच्या डोळ्याचा जो डार्कनेस आहे ना तो जास्त दिसणार फाउंडेशनच्या वर. येस, आणि खूप मुलींना असं वाटतं मला मेकअप मग सूट नाही करत, माझा मेकअप ग्रे पडतो, कारण त्यांना हे नाही माहिती आहे, हे सगळं हाईड करायला ना एक करेक्टर लागतो. येस, करेक्टर. पण लक्षात ठेवा, आता आम्ही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे तर आम्हाला माहिती आहे हे ऑरेंज करेक्टर काय असतात किंवा काय. फक्त मी एक ॲडवाईस देईन, ज्या मुलींना डेलीसाठी मेकअप कॅरी करायचं आहे, तुमच्याकडे एक ब्राऊन कलरचं कलर करेक्टर असलं पाहिजे. तुम्ही ऑरेंजमध्ये जाऊ नका, बिकॉज ऑरेंज लावल्यावर त्याला न्यूट्रलाइज करायला तुम्हाला ब्राऊन लावावं लागेल आणि एवढा वेळ नाही आहे कोणाकडे एवढ्या स्टेप फॉलो करायला. पण तुमच्याकडे करेक्टरमध्ये, म्हणजे अगदी एखादी कन्सिलर स्टिक असेल ना, त्याच्यात ब्राऊन कलर असेल. ब्राऊन कलर हा मॅजिकल आहे, जो तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्सला हाईड करू शकतो. जर तोंडावर काळे स्पॉट्स असतील, तोंडावर, डोळ्याखाली डार्क सर्कल्स, तर कुठला ब्राऊन रंगाचा कलर करेक्टर किंवा कुठलंही कन्सिलर असतात मार्केटमध्ये. आता खूप सारे ब्रँडचे कन्सिलर आहेत, कन्सिलर स्टिक येतात, त्याच्यामध्ये तुमच्या स्किन टोन, आता लोकांना कळणार नाही ब्राऊन म्हणजे नक्की कुठला कलर. एक लक्षात ठेवायचं, तुमचा जो पण स्किनचा कलर आहे त्याच्यापेक्षा 3 ते 4 शेड डार्क असा ब्राऊन, म्हणजे तुम्ही अगदी पकडू शकता ना असं डेअरी मिल्क सारखा चॉकलेट ब्राऊन. हां, तर तो करेक्टर घ्या. त्यांनी 110% तुमचे डार्क सर्कल्स, तुमचं मंकी माउथ आणि जिथे पण टॅनिंग आहे, जिथे पण पिंपलचं डाग आहे, हे सगळं हाईड होतं. आणि ते हाईड केल्यानंतर मग फाउंडेशन वापरा. म्हणजे कुठल्याही स्किनला डाग असतील तर, कारण की बघा, ज्यांची स्किन फ्लॉलेस आहे
त्यांना तर डायरेक्ट फाउंडेशन लावलं तरी वाव लुक मिळणार आहे. पण असं आता तुम्ही बघायला गेलं तर खूप मुलींची एवढी स्किन फ्लॉलेस नसते, अगदी काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात. तर मला फक्त एवढंच त्यांना ॲडवाईस करायचं आहे, सगळ्यात आधी एक ब्राऊन कलरचं करेक्टर यूज करा किंवा कन्सिलर यूज करा. त्यांनी हाईड करा ब्युटी ब्लेंडरने छान असं ब्लेंड करून. आणि मग ब्युटी ब्लेंडर म्हणजे काय? ब्युटी ब्लेंडर म्हणजे एक स्पंज असतो असा छान असा अंड्याच्या शेपमध्ये, आणि तो ब्युटी ब्लेंडर येस तो पाण्यामध्ये ओला करून असा डॅम ब्युटी ब्लेंडर म्हणतात. अगदी ओला पण नको, ड्राय पण नको. आणि जिथे जिथे ॲप्लिकेशन केलंय तिथे तिथे हलक्या हाताने तो डॅब डॅब करा. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टू स्किन कलर फाउंडेशन यूज करा. आता मला सांग की तू म्हणालीस जर काळपट डाग असतील तर ते लावायचं. एखाद्याला असं सडनली ॲक्ने येतो, एखादा पिंपल येतो असा मोठा, आणि एकदम त्या मुलींचा कॉन्फिडन्स जातो, अशा वेळेला त्यांनी ते लपवण्यासाठी काय करायचं? कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगते, आता पिंपल जर फ्रेश असेल आणि स्किनच्या वर असेल तर लक्षात ठेवा, आपण तो डाग लालसरपणा हाईड करू शकतो. पण जर स्किनच्या वर टेक्स्चर असेल तर ते हाईड होत नाही. त्यामुळे ना ॲक्च्युली आम्ही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे ना खूप वेळा ऑर्डरवर असं होतं, लोकांना असं वाटतं की खूप सारे पिंपल्स आहेत, वर आले आहेत, आणि ते एक्सपेक्ट करतात की आता मी मेकअप करतोय ना म्हणजे माझी स्किन एकदम फ्लॉलेस दिसावी. पण खरं असं आहे, टेक्स्चर हाईड करता येत नाही. डाग हाईड होतात, प्रॉब्लेम्स हाईड होतात, पण स्किनच्या वर आलेलं टेक्स्चर किंवा स्किनमध्ये जर खड्डे झाले आहेत किंवा स्किनमध्ये खूप सारे, तर ते हाईड होत नाही. टेक्स्चर तसंच दिसणार आहे, पण प्रॉब्लेम जे वरचे कलर आहेत ते सगळं तुम्ही हाईड करू शकता. पण आता बऱ्याच मुलींना ना हल्ली ॲक्ने असतात, स्पेशली पिरियड्सच्या आधी येतात. मग त्यांनी काय लावावं की त्यातल्या त्यात ते जरा चांगलं दिसेल? तुम्हाला खरं सांगू, स्किन आहे ना, स्किन ती सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, ते पोटातून आहे. तुम्ही काय खाता, म्हणजे जर तुम्ही खूप जास्त ऑइली खाताय किंवा तुम्ही हायड्रेशन ठेवत नाहीये, पाणी पित नाहीये, तर तुम्हाला हे, आणि तसं पण मुली जेव्हा अगदी कॉलेजमध्ये असतात किंवा वयात येत असतात त्यावेळी, अशा वेळी ॲज अ मेकअप आर्टिस्ट मी तुम्हाला फक्त सजेस्ट करेन, जे पण तुमचे ॲक्ने आहेत, एक कन्सिलर तुमच्याकडे आहेच की जे हाईड करू शकतं, इवन फाउंडेशन हाईड करू शकतं. पण मला फक्त एवढं सांगायचं आहे, जर तुम्हाला फ्रेश पिंपल्स असतील तर प्लीज फोडू नका किंवा त्याला छेडखानी करू नका. तुम्ही जितका हात लावणार तितकं ते वाढत जाईल किंवा तिथे मग डाग तयार होईल आणि मग तो डाग जायला खूप टाईम लागतो. पण मग पिंपलचा डाग असला किंवा खड्डे असले तर ते कसे आपण झाकायचे? खड्ड्यांसाठी जसं मी म्हणाले की खड्डे किंवा थोडी डेप्थ असेल त्याच्यामध्ये पोर प्रायमर जर तुम्ही अप्लाय करताय ते 50% फील होतं. येस, कारण की पोर प्रायमर तुम्ही बघाल ना, हे स्किन टेक्स्चर सारखेच असतात, तर ते लावल्यावर कळत नाही की काय आहे. मग अशा वेळी तुम्ही त्याच्यावर करेक्टिंग आणि फाउंडेशन करताय आणि नंतर पावडर पॅकिंग, जे पावडर लावली जाते हे सगळं लॉक करायला. जे पण फाउंडेशन सो करेक्टर झाला, हे बघा सगळ्यात फर्स्ट करेक्टर झालं, मग अकॉर्डिंग टू स्किन. आणि आता फाउंडेशन त्याचा कलर कसा निवडायचा आणि कुठलं लावायचं? येस, आणि आता बघा खूप मुलींना ह्याच्यात खूप कन्फ्यूज असतात. मी पण कन्फ्युज आहे. येस, की एक्झॅक्ट शेडचा फाउंडेशन मी कुठून आणू? लक्षात ठेवा, कधीही फाउंडेशन सिलेक्ट करताना चेहऱ्याचा कलर मॅच नाही करायचा, आपल्या मानेचा कलर मॅच करायचा आहे. लक्षात ठेवा, लाइटर नाही करायचा, नाही, चेहऱ्याचा कलर नाही मॅच करायचा. कारण की हे बघा, चेहऱ्यावर अनइवननेस असतो, जसं मी आता म्हणाले, पिंपलचे डाग, पिगमेंटेशन, हे ते तुम्ही कधीही ऑब्झर्व करा ना, तुम्हाला मानेवर कधी पिंपल नाही आलेत किंवा तुमची मान असते ना, मानेचा जो रंग आहे ना तो तुम्हाला फेस बरोबर मॅच करायचा आहे, असं असतं. त्यामुळे फाउंडेशन सिलेक्ट करताना ऑलवेज तुम्ही बघितलं असेल, हिकडचा पोर्शन, इथे फाउंडेशन कधी पण लावून मर्ज करून बघा. ते जर स्किनमध्ये मिक्स वाटत असेल, मर्ज वाटत असेल, तर तो तुमचा कलर आहे. पण मान ही चेहऱ्यापेक्षा जास्त काळपट असते ना? नाही, ॲक्च्युली काळपट नसते, डिपेंड करतं प्रत्येकाच्या बाबतीत. काही बाबतीत चेहऱ्यापेक्षा मान ब्राईट पण असते, काहीच्या बाबतीत जर तुम्हाला थोडंसं टॅनिंग होत असेल किंवा तो डार्कनेस येत असेल इन्सुलिन रेजिस्टन्समुळे, त्यामुळे मान थोडीशी डार्क असते. तुला माहिती आहे? हां, कारण की मी एवढे कस्टमर हँडल केले आहेत आणि येस, त्यांना थोडं ब्लॅकनेस असेल तर आम्ही ते पण सगळं करेक्ट करतो. त्यामुळे आम्हाला त्या गोष्टींचं पण थोडं नॉलेज ठेवणं गरजेचं आहे. पण मी तुम्हाला एवढंच सांगेन, एखादं तुम्ही ज्या पण शॉपमध्ये जाल, आधी 2-3 ड्रॉप इथे लावून बघा, ते ब्लेंडरनी किंवा अगदी बोटानी असे मर्ज करून बघा. जो शेड तुमच्याबरोबर स्किनबरोबर मिक्स होतोय किंवा अगदी हलकासा टोन लाईट दिसतोय, तो तुमचा शेड आहे. डार्क टोनमध्ये जाऊ नका, बिकॉज प्रत्येक फाउंडेशन ऑक्सिडाईज होतं. ऑक्सिडाईज होतं म्हणजे लावल्यानंतर एक पायरी खाली उतरतं. ते लाईट होतं.
डार्क होतं. ओ, आपण dark बघा, होतं. तुम्हाला एक सांगते, कधी तुम्ही असा मेकअप केला असेल किंवा असं फंक्शनवर जेव्हा कस्टमरला आम्ही मेकअप करतो ना आणि त्या मिरर समोर बसल्या असतात ना, त्या म्हणतात बापरे मी खूप व्हाईट पण दिसते. तो लाईट पण असतो ना वरनं. लाईट पण इवन मेकअप केल्या ना हेवीच दिसतो. मग आम्ही काय म्हणतो, मॅम थांबा, मेकअप थोड्या वेळाने सेट होईल. आणि ॲक्च्युअलमध्ये मेकअप थोड्या वेळाने सेट होतं, कारण की तो वन टोन ऑक्सिडाईज होतं. त्यामुळे कधीही फाउंडेशन सिलेक्ट करताना हलकंसं वन टोन ब्राईट चालेल, पण डार्क नाही Darker चालणार, नको. कारण की थोड्या वेळाने ते ऑक्सिडाईज होऊन तुम्ही अजून डार्क दिसाल आणि तुम्ही टॅन दिसाल किंवा असं डल दिसाल. त्यामुळे ऑलवेज लक्षात ठेवा, एक तर सेम टोन घ्या, अदरवाईज हलकासा वन टोन ब्राईट घ्या, म्हणजे तुम्ही छान रिफ्रेशिंग आणि छान दिसाल. थोडासा जास्त गोरा, जास्त हलकासा व्हाईटिश, गोरा, हलकासा. yes. मग त्याच्यामध्ये पिवळी टिंच पाहिजे का इंडियन स्किनला? हल्ली बऱ्याचदा बघतो येस, आपण. पण तुम्ही बघाल ना, आपलं जे क्लायमॅटिक कंडिशन आहे ना, आपण सगळे ना बऱ्यापैकी वॉर्म टोनमध्ये येतं. वॉर्म, न्यूट्रल आणि कूल असे असतात. महाराष्ट्राचा आपण विचार केला ना, तर आपल्यामध्ये अगदी बाळ गोरपान सुद्धा जन्मलं ना, ते खेळून बिळून शाळेत जाऊन तुम्ही बघत असाल थोडं मीडियम टू डस्कीमध्ये गव्हाळ होतं, बरोबर जातच. त्यामुळे ना शक्यतो आपल्या इथे मिळणारे फाउंडेशन आहे ना, येल्लो कलरचे फाउंडेशन्स आपल्या इथे जास्त मिळतात. जे पिंक टोनमध्ये मिळतात ना, ते एकदम फेअर स्किनवर सूट युरोपियन्स करतात. वगैरे त्यांना येस, चांगलं त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की वॉर्म टोनवाले फाउंडेशन्स घ्याल ना, तर ते आपल्याबरोबर मिक्स होणार आहेत स्किनमध्ये. एकदम पिंक टोनमध्ये जाल तर ते खूप वाईट आणि एकदम हेवी मेकअप, आणि डेली मेकअप आपण जो कॅरी करतो ना, तो हेवी दिसला तर एवढा छान नाही वाटत. मग रोज लावावं का फाउंडेशन? डिपेंड करतं, ते तुमच्या प्रत्येकाच्या चॉईसवर आहे. आता आमचं प्रोफेशनच असं आहे ना, ॲज अ मेकअप आर्टिस्ट, तर आम्ही डेली मेकअपमध्ये असतो. त्यांनी त्रास होत नाही skin ला? नाही होत, बिकॉज आता इतकं सुंदर, जसं म्हणजे मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलंय, त्या पद्धतीनेच प्रॉडक्ट पण गुड क्वालिटीचे जर तुम्ही यूज करता, अगदी चीप प्रॉडक्ट नाही यूज करायचे, पण जर तुम्ही ॲव्हरेज किंवा त्याच्यापेक्षा प्रीमियम प्रॉडक्टमध्ये जाताय, तर त्यामध्ये अशा खूप गोष्टी असतात ज्या स्किनसाठी खूप छान असतात. म्हणजे मी आज गेल्या 15 वर्षापासून डेली मेकअप करते आहे, एकही दिवस चुकलेला नाही आहे. अगदी संडेला सुद्धा जेव्हा घरी असतो, पण कुठेतरी बाहेर जाणं होतंच, तरीही टचवूड मला कधीही पिंपल्सचा प्रॉब्लेम नाही आहे किंवा कधीही प्रॉब्लेम येत नाही, कारण की आम्ही चांगल्या क्वालिटीच्या प्रॉडक्टमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो. आणि कसं असतं, एकदा तुम्ही जेव्हा स्वतःची एक सेल्फ मेकअपची व्हॅनिटी बनवता ना, त्यावेळी मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःवर प्रेम केलं पाहिजे आणि प्रत्येक बाईने एक स्वतःसाठी सुद्धा खर्च केला पाहिजे. त्यामुळे त्यांनी एखादी साडी अशी दिवाळीला खूप महागातली घेण्यापेक्षा मला असं वाटतं त्यांनी स्वतःचा एक सेल्फ मेकअपचा किट बनवलाच पाहिजे, जेणेकरून गुड प्रॉडक्टवर ते इन्व्हेस्ट करतील तर त्यांची स्किन डॅमेज नक्कीच नाही होणार. ते बीबी आणि सीसी क्रीम काय आहे? अच्छा, बेबी क्रीम म्हणजे आता बघा, डेली वेअरसाठी ना सगळ्यांना हेवी फाउंडेशन्स यूज करायला आवडत नाहीत. बीबी म्हणजे ब्युटी बाम असं करून त्याचा फुल फॉर्म आहे. त्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे, मॉइश्चरायझर प्लस फाउंडेशनचं जे मिक्सिंग असतं, लाईट म्हणजे एकदम लाईट आणि ते नॅचरल पण खूप दिसतं आणि असं वाटत नाही की कुठेतरी आपण खूप जास्त हेवी मेकअप करून बाहेर पडतोय. आणि सीसी म्हणायला गेलात ना, सीसी म्हणजे कलर करेक्टियर असं त्याचं फुल फॉर्म आहे. पण सीसी क्रीममध्ये कसं असतं माहिती आहे, त्याच्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावरचे स्पॉट्स आहेत, रेडनेस आहेत, ॲक्ने आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये ते थोडंसं करेक्टिंगसाठी पण हेल्प करतं. कव्हरेज होईल. येस, बिकॉज ते मॅट लुक देतं असं आहे. त्यामुळे ते सुद्धा तुम्ही डेली वेअरसाठी यूज करू शकता, ज्यांना फाउंडेशनचा हेवी लुक आवडत नसेल तर. मग हे फाउंडेशन किंवा हे क्रीम लावल्यानंतर मग वरून कॉम्पॅक्ट लावायचा, मग तो त्याचा रंग कसा चूज करायचा? पण एक गोष्ट मध्ये एक राहिलं, फाउंडेशन चूज करताना लिक्विड घ्यायचं का क्रीम घ्यायचं का? हल्ली फाउंडेशन प्लस सगळं काहीतरी एकत्र येतं ना, ऑल इन वन. येस, मी तुम्हाला खरं सांगेन, आता फाउंडेशनपेक्षा सध्याचा ट्रेंड थोडा चेंज झाला आहे. आता फाउंडेशनपेक्षा कन्सिलर मेकअप खूप चालतो, बिकॉज लिक्विड कन्सिलर्स येतात जे अगदी फाउंडेशनसारखे एकदम लिक्विडी पण नसतात आणि ते एकदम म्हणतात ना खूप घट्ट पण नसतात, मधल्यामध्ये मिडियम कन्सिस्टन्सी. त्याच्यामध्ये ना तुम्ही जर कन्सिलर यूज करतायत अकॉर्डिंग टू तुमच्या स्किन टाईप, त्यामध्ये हाय कव्हरेज पण आहे आणि कन्सिलर्स ना क्विकली सेल्फ सेटिंग असतात. त्यामुळे ना त्याच्यावर तुम्हाला खूप जास्त पावडर ॲप्लिकेशनची पण गरज पडत नाही आणि ते खूप टाईमपर्यंत तुमचा मेकअपला स्टे करतात. कारण की तुम्हाला सांगू, फाउंडेशन आहे ना, हे आईस्क्रीम आहे. आईस्क्रीम कसं असतं, फ्रीजमध्ये ठेवल्यावर एका सर्टन टेम्परेचरपर्यंत खूप छान राहतं, ते बाहेर आलं की मेल्ट व्हायला स्टार्ट होतं. फाउंडेशन सेम आहे. तुम्ही फाउंडेशन लावाल आणि तुम्ही ट्रेननी ट्रॅव्हल करताय, तुम्ही जाताय, तर गरमीमध्ये फाउंडेशन मेल्ट होतं
आणि ते तुम्ही कितीही कॉस्टली आणि कितीही बेस्ट फाउंडेशन यूज करा तरीही फाउंडेशन लावल्यावर सगळ्यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. फाउंडेशन कोणासाठी छान आहे, चला लावा, AC हॉलमध्ये बसा किंवा तुम्ही ऑफिसला जाताय, ऑफिसच्या वॉशरूममध्ये छान रेडी होताय आणि डेस्कवर जाऊन बसताय तर फाउंडेशन ठीक आहे. पण जर तुम्हाला लॉंग लास्टिंग पण हवं आहे, फुल कव्हरेज पण हवं आहे, तर तुम्ही नक्की कन्सिलरचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. जसं की मी आत्ता म्हणाले, ब्राऊन कन्सिलरनी करेक्टिंग करून घ्या आणि अकॉर्डिंग टू तुमचा स्किन टाईप आहे त्याप्रमाणे एक कन्सिलर घ्या कलर आणि त्यांनी हलके हलके स्ट्रोक देऊन ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करा. खूप नॅचरल लुक पण दिसतो आणि तो मेकअप तुमचा फुल डेपर्यंत स्टे करेल. आणि त्याच्यावर कॉम्पॅक्ट लावायचं का? येस, हे बघा, पावडरमध्ये ना 2 टाईपच्या पावडर असतात. एक असते लूज पावडर, एक असते कॉम्पॅक्ट पावडर. लूज पावडर काय आहे, लूज पावडर ही तुमच्या मेकअपला लॉक करणार आहे, मेकअपला ट्रान्सफर प्रूफ बनवणार आहे. म्हणजे तुम्ही जे पण क्रीम यूज करताय, अगदी फाउंडेशन असू दे किंवा कन्सिलर असू दे, ज्यावेळी तुम्ही लूज पावडरनी मेकअप सेट करताना तुम्ही कितीही हात लावा काय लावा, मेकअप ट्रान्सफर नाही होत, मेकअपवर तुमची बोटं उठत नाही. मेकअप खूप टाईमपर्यंत स्टे करायला हेल्प करते लूज पावडर. आणि खूप सारे ड्रग स्टोअर प्रोडक्ट आहेत ज्याच्यामध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या अफोर्डेबल लूज पावडर्स येतात. आणि कॉम्पॅक्ट पावडर काय आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला मेकअप करायचा नाही आहे, पण जस्ट टचअप करून निघायचं आहे. कारण की कॉम्पॅक्ट पावडर काय करते, तुम्हाला टचअपसाठी हेल्प करते आणि तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग बनवते. म्हणजे कधी तुम्ही एकदा मेकअप केला पण सारखं तुम्हाला वेळ नाही आहे, मग काय करायचं, थोडंसं ऑइली वाटतंय काय, तर मग तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर घ्या, टचअप करा, चालेल. म्हणजे तुम्ही जाताय कुठेतरी, अगदी ट्रेनमध्ये म्हणा किंवा अगदी कारमध्ये म्हणा, पटापट टचअप केलं तर हे आहे लूज पावडर आणि कॉम्पॅक्ट पावडरचा डिफरन्स. पण मला असं वाटतं ॲज अ मेकअप आर्टिस्ट की प्रत्येक बाईच्या व्हॅनिटीमध्ये एखादी लूज पावडर आणि कॉम्पॅक्ट पावडर दोन्ही असावी असं मला वाटतं. कारण तिला टचअप पण लागणारच आहे आणि प्लस तिने जो मेकअप केला आहे तो लॉक करावा पण लागणार आहे त्यासाठी. बरं, आता मला सांग, डोळे म्हणजे किती महत्त्वाचे आहे ना. जर डोळे असे उठून दिसले तर चेहरा केवढा आकर्षक दिसतो. येस. तर आयब्रोज कशा करायच्या, डोळे त्याचा मेकअप कसा करायचा ते सांग. आपल्या प्रत्येक बाईच्या चेहऱ्यामध्ये सगळ्यात जे म्हणतात ना बोलके असतात ते डोळे असतात. आणि सगळ्यात आधी आपण बघा, एखाद्याशी बोलताना ना आपण डोळ्यात बघून बोलतो. त्यामुळे मला असं वाटतं ना, आय मेकअप हा सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आता बघा, रोज तुम्ही आय मेकअप करू नाही शकत, पण मला असं वाटतं जे रोज करू शकतात ते म्हणजे ना, जर तुमचे आयब्रोज विरळ आहेत, आयब्रोमध्ये खूप गॅप आहे, तर आता खूप सुंदर अशा आयब्रो डिफायनिंग पेन्सिल्स येतात. पण नेहमी लक्षात ठेवा, आयब्रो डिफायनिंग पेन्सिलमध्ये एकदम ब्लॅक कलर किंवा डार्क ब्राऊन कलर यूज नका करू. अगदी मिडियम ब्राऊन कलर जो डिफाईन करून एकदम नॅचरल आयब्रोज दिसतील. त्यानंतर डोळ्यासाठी आयब्रोचा हे शेप कसा पाहिजे. आता बघा, काही लोकांचे आयब्रोज आहेत ना, प्रत्येकाचा आयब्रोचा शेप वेगळा असतो. त्यामुळे काही लोकांना पॉइंटेड आयब्रोज आवडतात, काही लोकांना राऊंड आवडतात. तर ज्याप्रमाणे तुम्हाला आयब्रोज आवडतात त्याप्रमाणे जस्ट तुम्हाला आउटर लाईन आधी ड्रॉ करायची आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, आयब्रो डिफाईन करताना एक बोट सोडायचंय, सोडून मागे आयब्रो डिफाईन करायचंय. कुठून सोडायचं बोट? आता एक बोट ठेवलं मी आयब्रोवर, म्हणजे आयब्रोच्या स्टार्टिंगला एक बोट ठेवलं, ते सोडा आणि पुढे आयब्रो डिफाईन करा. आणि जे उरलेलं हलकंसं प्रोडक्ट आहे ते पुढे आणा. तिथून तुम्ही एकदम पुढून सुरुवात करणार ना, तेव्हा ते खूप आर्टिफिशियल दिसतात आणि असं वाटतं बापरे, हिने काहीतरी आयब्रो डिफाईन केलेत, खूप आर्टिफिशियल दिसतात. त्यामुळे ऑलवेज एक बोट सोडा, मागे आयब्रोज जसं तुम्हाला शेप हवा आहे त्या पद्धतीने डिफाईन करा आणि नंतर हलकंसं पुढे हलके हलके स्ट्रोक द्या. ते नॅचरल दिसतं खूप आणि कोणीही ओळखू शकत नाही की ते आयब्रो डिफाईन केलेत, असं वाटतं हे नॅचरलीच असतात. त्यानंतर डोळ्यावर आपण जेव्हा येतो त्यावर डोळ्यामध्ये एक तर तुमच्याकडे आयलायनर तोच लावू शकतो ज्याला आयलायनरची प्रॅक्टिस आहे. कारण की विदाऊट प्रॅक्टिस आयलायनरचा शेप खूप सुंदर नाही आहेत. पण जर तुम्हाला खरंच मेकअपची आवड आहे आणि तुम्हाला नटायची आवड आहे तर त्या मुलीला अगदी कॉलेजपासून लहानपणापासून सवय असते ती लायनर लावायची. पण जर तुम्ही लायनर नाही लावू शकत असाल तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे, तर तुम्ही काजळ आणि मस्कारा हे तर मस्ट आहेच. अच्छा, मस्काराचं मस्ट. येस, मस्कारा तर खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की तुम्ही सिरियसली सांगते, आणि आता जे कलर मस्कारा आलेत आणि आता ते जेन्झीज आहेत ते तुम्ही बघाल ना, त्यांचा मेकअप स्पेशली मी खूप ऑब्झर्व करते. कारण माझी मुलगी स्वतःची 14 वर्षाची आहे, तर ती लोक आहेत ना फक्त मस्कारा लावतात, मस्तपैकी छान लिप ग्लॉस लावतात, लिप टिंट लावतात, थोडंसं ब्लशर लावतात, झाला त्यांचा मेकअप.
म्हणजे त्यांना ना असं स्किनवर फाउंडेशन्स आणि हे खूप सारं नको आहे. आवडत नाही. पण ती लोक मस्कारा तर नेहमी लावणार आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्याकडे मस्कारा, काजळ हे तर मॅन्डेटरी आहे. आणि हो, मी तुम्हाला अजून एक सजेस्ट करेन, जर तुम्हाला कुठे पार्टीला जायचं आहे, तुम्हाला लग्न कार्यात जायचं आहे, तर तुमच्याकडे एखादा शिमर आयशॅडो असतो. आता ना खूप सारे सुंदर सुंदर आयशॅडो पॅलेट मिळतात, अगदी अफोर्डेबल आणि खूप छान ब्रँडचे. त्यामध्ये 3 कलर अगदी मॅट असतात, 3 कलर शिमरी असतात. त्यामध्ये गोल्ड आहे, कॉपर आहे, सिल्वर आहे. तर अकॉर्डिंग टू ड्रेस तुम्ही एखादं शिमर असं डोळ्यावर अप्लाय करू शकता. मला सांग, खालच्या भागाला लावायचं की ते हां, आयब्रोजच्या हे बघा, खाली लावायचं? आता आयब्रोज आणि डोळ्याची ही डेप्थ आहे, जिथे डोळा फोल्ड होतो, त्याचा मधला जो स्पेस असतो ना, त्याला म्हणतात क्रीज. क्रीजवर नाही लावायचं आहे, आपल्याला आयबॉल शेपवर लावायचं आहे. इथे आयबॉल असतो ना, कारण की क्रीजवर ना ऑलवेज मॅट कलर लागतो. तिथे तुम्ही शाईन ॲड केली तर ते खूप गॉडी आणि नॅचरल नाही वाटणार. पण तुम्ही जे पण मेकअप करताय, अगदी मॅट करताय किंवा शिमरी करताय, सगळं तुम्ही आयबॉलवर अप्लाय करा, खूप सुंदर दिसतं. त्यावर एखादं लायनर आलं, मस्कारा आला, एखादं काजळ आलं, तर तुमचे डोळे खूप बोलके आणि रेखीव दिसतील. मला सांग, कलर आयलायनर चांगलं का मस्कारा हल्ली कलर तो लावावा? कलर मस्कारा अजून तरी इतकं, म्हणजे आता आहे ट्रेंडमध्ये चाललं आहे, पण अजून तरी लोकांना एवढं एक्सेप्ट केलेलं नाही आहे, कारण की ते खूप जास्त गॉडी दिसतं. पण कलर लायनर्स ऑफकोर्स खूप लोक यूज करतात. अगदी ब्लू, ग्रीन हे कलर्स खूप छान दिसतात. म्हणजे ॲक्वा कलर आहे किंवा अगदी पिकॉक ग्रीन कलर आहे. पण डिपेंड करतं, ते थोडंसं हौशी लोकं जी असतात ना, ज्या बायका असतात ज्यांना खूप छान असं ट्रेंडी राहावंसं वाटतं, त्यांनी नक्कीच अप्लाय करावं, सुंदर वाटतं. पण जे लोक मोर ऑफ नॅचरल, नो मेकअप लुक असतील, तर ते मला नाही वाटत ब्लॅक करावं. हां, त्यांनी ब्लॅक. आणि खालचं जे असतं ना लायनर, ते ब्लॅक करावं, ब्राऊन करावं, कसं केलं पाहिजे? नॉर्मली त्याच्यामध्ये एक थोडंसं म्हणतात ना, आमच्यामध्ये एक थेअरी आहे. ज्या लोकांचे डोळे लहान असतात, म्हणजे अगदी हुडेड आईज म्हणतात ना, मोनोलिड, हुडेड, ज्या लोकांचे खूप छोटे डोळे आहेत ना, त्यांना जर डोळे मोठे टपोरे दाखवायचे असतील, तर त्यांनी व्हाईट काजळामध्ये जाऊ नका. व्हाईट खूप हेवी आणि गॉडी दिसतं. स्किन कलरचं काजळ येतं. आपलं ब्लॅक काजळ येतं ना, तसं अगदी स्किन कलरचं काजळ येतं. आता बऱ्यापैकी सगळ्या ब्रँडमध्ये मिळायला लागलं आहे. स्किन काजळ जेव्हा तुम्ही डोळ्याखाली लावताय, तर तुमचे लहान डोळे मोठे दिसतात आणि खूप सुंदर वाटतं ते. आणि जर तुमचे डोळे मोठे आहेत, टपोरे आहेत, तर तुम्ही ब्लॅक काजळामध्ये जा, जेणेकरून तुमच्या डोळ्याचा जो शेप आहे तो छान डिफाईन होईल आणि डोळे कुठेही अजून मोठे दिसणार नाहीत. त्यामुळे स्किन काजळ आणि ब्लॅक काजळ अकॉर्डिंग टू आय शेपप्रमाणे लागतं, असं असतं त्याच्यामध्ये. मला सांग, आता आपण डोळे बघितले, तर नाक धारधार दिसण्यासाठी म्हणजे काय केलं पाहिजे? नाक आणि ओठ, लिप्स हां, याच्यासाठी काय करायला हवं? आता बघा, नोजचा शेप पण ना आता खूप लोकांचा वेगवेगळा असतो. आता मी जवळजवळ खूप क्लायंट केलेले आहेत ब्रायडल मेकअपमध्ये, सायडर्स खूप सारे. तर प्रत्येक बाईचा ना नाकाचा शेप खूप वेगळा असतो. अगदी बसकं नाक असतं, काहीकांचं खूपच शार्प असतं, उंच असतं. तर त्यामध्ये ना, जसं मी मगाशी म्हणाले, आयशॅडो पॅलेट्स आता येतात, त्यामध्ये 3-4 मॅट कलर्स असतात. जर त्या आयशॅडोमध्ये एखादा ब्राऊन कलरचा मॅट कलर असेल, म्हणजे अगदी लाईटर ब्राऊन, ते सुद्धा ब्राऊन आहे ना, अकॉर्डिंग टू स्किन कलर यूज होतो. जर तुम्ही डस्की स्किन असाल, तुमची स्किन डार्क असेल, तर लाईट ब्राऊन ऑफकोर्स तुमच्या स्किनवर दिसून नाही येणार, की शॅडो क्रिएट नाही करणार. तर तुम्ही डस्की आणि डार्क स्किन असाल, तर तुम्ही थोडंसं डार्क ब्राऊन कलरनी पूर्ण छान पद्धतीने नोज कॉन्टोरिंग करू शकता. नोज कॉन्टोरिंग बेसिकली काय आहे, जो आपला आयब्रोज असतो ना, त्याबरोबर हा नोजचा शेप आहे ना, शार्प केला जातो. अगदी छोटा फ्लफी ब्लेंडिंग ब्रश घ्यायचा आणि त्या ब्रशनी ना अगदी शार्पनेसमध्ये नोज ड्रॉ करायचं. हिथून जर तुमचा नोज खूप मोठं आहे किंवा ब्रॉड आहे, तर तुम्ही इथे थोडंसं नोजला कट करू शकता हलकंसं. पण हे करताना लक्षात ठेवायचं की कुठेही त्या हार्श लाईन दिसल्या नाही पाहिजेत, त्या वेल ब्लेंडेड वाटल्या पाहिजेत. म्हणजे फक्त शॅडो क्रिएट झाली पाहिजे, ना की लाईन्स. ॲक्च्युली हा अभ्यास आहे थोडा, पण ज्या लोकांना आवड असते ना, त्यांनी 1-2 वेळा हे ब्लेंडिंगवर काम केलं आणि छान पद्धतीने डिफाईन केलं अंडर गायडन्स, किंवा तुम्ही छान छान यूट्यूबचे व्हिडिओज पण बघून करू शकता. हे केल्यानंतर खरंच तुमचा त्याच्यामध्ये हात बसला ना, तर तुम्ही कशाही शेपचं नोज असलं तरी ते शार्प आणि छान डिफाईन करू शकता. आणि लिप्सच्या बाबतीत आपण म्हणायला गेलं तर, जसं मी मगाशी पण म्हणाले, की आपल्या प्रत्येकीच्या वेनिटीमध्ये, म्हणजे पर्सनल पाऊचमध्ये
एक डार्क ब्राऊन कलरचं लिप लायनर पाहिजे. बिकॉज ब्राऊन कलर ना हा कॉन्टोर इफेक्ट देतो, हा डिफाईन करतो. समजा तुमचे वरचे लिप्स, नॉर्मली खालचे लिप्स ब्रॉड असतात, पण खूप मुलींचे मी बघते ना वरचे लिप्स अगदी बारीक आणि पातळ असतात. अशा वेळी जर लिप लायनर तुम्ही असं थोडंसं आउटरनी ड्रॉ करताय आणि त्यामध्ये आउटरनी ड्रॉ करून मग तुम्ही त्याच्यामध्ये लिपस्टिक फिल करताय, त्यामुळे तुमचे लिप्स नॅचरली मोठे दिसू शकतात. हे बघा, आपण खूप जास्त मोठे करू नाही शकत, ते बुटॉक्स आणि या गोष्टींनीच होऊ शकतात, फिलर्सनी. येस, पण जर तुम्हाला जर असं वाटतंय इन्स्टंटली तुमचे लिप्स थोडेसे मोठे दिसावे, जर तुमचा लिप्सचा जो नॅचरल कलर आहे त्याच्या हलक्याशा आउटर लाईनतून एक डार्क ब्राऊन कलरचं लिप लायनर ठेवा, त्यांनी करून घ्या आणि आतमध्ये तुम्हाला जी पण कलरची लिपस्टिक आहे ती तुम्ही मस्तपैकी फील करू शकता. अशाने तुम्ही छोटे लिप्स थोडे मोठे दाखवू शकता, इवन मोठे लिप्स पण छोटे दाखवू शकता. जी लाईन आहे जी आपण आउटरनी दाखवली, आउटरनी फील केली म्हणजे मोठ्या दाखवण्यासाठी, तसेच जर तुमचे लिप्सचा शेप खूप जास्त मोठा असेल तर ती लाईन तुम्ही आतल्या बाजूने ड्रॉ करा आणि आतमध्ये तुम्ही लिपस्टिक फील करा, म्हणजे तुमच्या लिप्सचा जो शेप आहे तो थोडासा छोटा दिसू शकतो असं. पण हे जर तुम्ही करताना ना हे नॅचरल वेमध्येच वाटेल, खूप जास्त बाहेर पण करू नका, अदरवाईज ते आर्टिफिशियल दिसेल. तू म्हणाली ना नाक कॉन्टूर, तर आता बऱ्याचदा असं वाटतं की आपला असा चेहरा शार्प दिसण्यासाठी असे गाल मोठे आहेत किंवा ही जॉलाईन हल्ली फार हे कशी दिसते, तर ते कॉन्टुरिंग किंवा तो चेहरा कसा शार्प बनवायचा? हां, सेम तेच आहे. ॲक्च्युली कसं असतं की प्रत्येक शेपसाठी ना वेगवेगळे ब्रशेस येतात. जसं मी तुम्हाला म्हणाले की नोजसाठी आपण एक स्मॉल ब्लेंडिंग ब्रश यूज करू शकतो, कारण की नोजचा पार्ट हा छोटा आहे. पण तुम्हाला समजा इकडची जॉलाईन डिफाईन करायची आहे किंवा तुम्हाला चिकबोन एकदम शार्प दाखवायचा आहे किंवा तुमचं फोरहेड, स्पेशली काही मुलींच्या बाबतीत ना फोरहेड खूप मोठं असतं, असं मोठं फोरहेड असतं, तर ते तुम्हाला छोटं दाखवायचं आहे, तर अशा केसमध्ये ना ब्रशेस येतात. त्यामध्ये अँग्युलर नावाचा एक ब्रश असतो किंवा नॉर्मल पावडर ब्रश पण तुम्ही यूज करू शकता राऊंड शेपमध्ये. त्यामध्ये मॅट कलरचे कॉन्टोर्स येतात, वेगवेगळे कॉन्टोरचे शेड येतात, ब्राऊन फॅमिलीमधलेच असतात. जर एखादी स्किन फेअर असेल तर त्याला तुम्ही लाईटर ब्राऊन कलर यूज करू शकता, एखादी स्किन मिडियम टोनवाली आहे तर मिडियम ब्राऊनमध्ये जाऊ शकता, आणि डस्की आहे की खूप डार्क आहे तर तुम्ही डार्क ब्राऊन कलर यूज करू शकता मॅटचा. इथे शिमरी किंवा ग्लॉसी नाही यूज करू शकत, अदरवाईज पूर्ण चेहरा असा आर्टिफिशियल दिसेल. कॉन्टोरमध्ये ब्राऊन कलरचा एखादा शेड घ्यायचा मॅटमध्ये आणि तुम्ही इथे छान पद्धतीने कॉन्टोर करू शकता. ज्यावेळी तुम्ही जॉलाईन कॉन्टोर करताय त्यावेळी तुम्ही कॉन्टोर करून त्याचे स्ट्रोक्स तुमचे मानेकडे असले पाहिजे खालच्या बाजूला, तरच ती जॉलाईन शार्प दिसेल. इव्हन तुम्ही हे करताय, या बाजूचा जो पोर्शन असतो आपला चिकबोनचा, त्यावेळी तुमचा कॉन्टोर लिफ्टेड पाहिजे. फेस कसा बायकांना पाहिजे लिफ्ट केलेला, एकदम शार्प. येस, आणि जेव्हा तुम्ही फोरहेडची कॉन्टोर करताय त्यावेळी फोरहेडची कॉन्टोर खालच्या बाजूला ब्लेंड नाही केली पाहिजे. जर तुम्ही फोरहेडवरती कॉन्टोर ब्लेंड करताय तुमचं फोरहेड अजून छोटं दिसेल, तर ते ब्लेंड करताना तुम्हाला केसाच्या साईडला ब्लेंड करायचं आहे, असं आहे. म्हणजे ह्या सगळ्या टेक्निक आहेत. आणि ज्यावेळी कसं असतं, ज्या लोकांना खरंच आवड असते या गोष्टीचे, तर त्यांनी कधीतरी सेल्फ मेकअपचे क्लासेस केले तर तिकडे छान प्रोफेशनल्स तुम्हाला शिकवतात ॲक्च्युअलमध्ये हे कसं असलं पाहिजे काय. आणि एखाद्या अशा क्लासमध्ये तुम्ही जाताय ना तर नक्कीच ते प्रॅक्टिस करून तुम्हाला छान पद्धतीने येऊ शकतं. आणि पुन्हा मी तुम्हाला सांगते की शेवटी हा मेकअप आहे, हे आर्टिफिशियलनेस आहे, आपण आपल्या फेसवर थोड्या वेळासाठी आपण ॲड करू शकतो, पण ते खूप जास्त नाही करायचं आहे, अगदी शॅडो हलकीशी. खूप केलं तर मग ते कॉन्ट्रास्ट दिसून येतं, त्यामुळे ह्याला प्रॅक्टिस आणि ह्याला आवड पण पाहिजे तुम्हाला आणि वेळ पण पाहिजे. हा, मी वेळेवरच मी तुला विचारते की जर मला पार्टीला जायचंय पण माझ्याकडे 5-10 मिनिटं, तर मी काय केलं पाहिजे 5 मिनिटात? जर तुमच्याकडे फक्त 5 मिनिटं असतील तर एकतर तुम्ही बाहेर दुपारच्या वेळी जाताय तर ऑफकोर्स बिलकुल सुद्धा सनस्क्रीन अवॉइड करू नका. सनस्क्रीन लावा. संध्याकाळच्या वेळी असेल तर मॉइश्चरायझर लावा. कुठली तरी एक गुड क्वालिटीचा मॉइश्चराइज अप्लाय करून त्यानंतर तुम्ही ऑफकोर्स जे प्रॉब्लेम्स आहेत तिथे फटाफट करेक्टर यूज करून घ्या. सेम शेडचं तुमच्या अकॉर्डिंग टू स्किन कन्सिलर लावा. एक लूज पावडरने मेकअप सेट करा. छान ब्लशर अप्लाय करा. सुंदर मस्कारा लावा, काजळ लावा, लिपस्टिक लावा. तुमचा मेकअप रेडी. येस. आणि ऑफकोर्स याच्यामध्ये तुमची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही झटपट पटापट करू शकता त्या गोष्टी. ब्लश कसा लावायचा आता? असा फुल लावायचा, इथे लावायचा, फक्त इथे लावायचा? आता हे सुद्धा आहे ना ब्लशर अकॉर्डिंग टू तुमचे चिक कसे आहेत त्याच्यावर डिपेंड करतं. जर तुमचे चब्बी असतील एकदम
तर आणि तुमचा राऊंड फेस आहे, तुमचे चब्बी चिक्स असतील चब्बी त्यावेळी असेल ते- येस त्यावेळी ब्लशर तुम्हाला लावायचं आहे सी टेक्निकनी. सी आता बघा सी टेक्निक सी ओके. त्यामुळे कसं वाटतं की तुमचं अलॉंगेटेड वाटतं आणि खूप छान असा ना सी टेक्निकनी तुमचे गाल पण लहान दिसतात. आणि ज्यावेळी तुम्हाला गालच नाही आहे, तुम्ही एकदम बारीक असाल किंवा तुम्हाला गाल कमी आहे, तर तुम्हाला ओ टेक्निकनी लावायचं आहे. जस्ट ओ म्हणजे ब्लशर लावताना हितल्या हितेच असं मस्त मर्ज करायचं आहे. त्यामुळे कसे गाल असे गुबगुबीत आणि छान दिसतात. त्यामुळे सी टेक्निक आणि ओ टेक्निक ही ब्लशरमध्ये जास्त यूज केली जाते. मला सांग 2026चे मेकअप ट्रेंड्स काय आहेत? आता सध्या तर नो मेकअपच ट्रेंड चालू नो आहे. मेकअप बट मेकअप. हा नो मेकअप पण मेकअप म्हणजे असे मेकअप जे मेकअप केलेले दिसत नाहीत. कसे करायचे? त्या कसे करायचे पुन्हा तेच सांगेन की मॉइश्चरायझर अप्लाय करा. हलकं पिगमेंटेशन नसेल किंवा तुमची स्किन खूप सुंदर फ्लॉलेस असेल तर तुम्हाला आता हाय कव्हरेज फाउंडेशन्स आणि हाय कव्हरेज कन्सिलर येतात. त्यामुळे तुम्हाला करेक्टिंग करायची पण गरज पडत नाही. कन्सिलर घ्या सुंदर असा, त्यांनी पूर्ण फेसला कव्हर करून घ्या. हलकंसं लूज पावडरनी सेट करा, तिथे मग कॉम्पॅक्ट पावडरची पण गरज पडणार नाही तुम्हाला. लिपस्टिकपेक्षा आता सध्या ना खूप सुंदर टिंटेड असे ना लिप ग्लॉस पण आलेत. जर कोणाला खूप नो मेकअप लुकमध्ये लिपस्टिक लावली तर ती दिसणार. त्यामुळे टिंटेड ग्लॉस येतात, ते खूप सुंदर आणि नॅचरल दिसतात. त्यांनी लिप्स तुमचे दिवसभर असे छान सॉफ्ट पण राहतात आणि एक शाईन पण दिसते. ते अप्लाय करा. त्यानंतर ऑफकोर्स मस्कारा आपल्याला बिलकुल पण विसरायचा नाही आहे. मस्कारा अप्लाय करा. बस तुम्हाला जास्त असं काही करायची गरज पण नाही. आणि आत्ताचे सध्याचे जे जेनझीज आहेत किंवा यंग जनरेशन आहे आणि हां ती लोकं आत्ता ब्लशरला इतकं प्रेम देत आहेत. माझ्या मुलीवरून मी सांगते, खूप सुंदर लिक्विड ब्लशर येतात. तर तुम्ही ते लिक्विड ब्लशर जस्ट डॉट करून तुम्ही ब्लेंडरनी ब्लेंड करू शकता किंवा अगदी हाताने सुद्धा ब्लेंड केले ना तर एकदम नॅचरल लुक दिसतो. त्यामुळे आत्ता सध्या लिक्विड ब्लशर, आपल्या वेळी तरी लिक्विड ब्लशर आपण गालाला लावत होतो, पण ती लोकं हलकंसं नोजवर हलकंसं चीनवर पण अप्लाय करतायत. त्यामुळे खूप सुंदर आणि असा म्हणतात असं पिंकी लुक जो क्रिएट होतो ना, हे आता सध्याच्या न्यू जनरेशनला खूप जास्त आवडते. ब्लशर्स म्हणजे खूप छान ट्रेंडमध्ये आहेत आता सध्या. आणि सध्या ब्रायडल मेकअप ज्याच्यामध्ये तू एक्सपर्ट आहेस, त्याच्यामध्ये काय ट्रेंड्स आहेत? ब्रायडल मेकअप हे पहिल्यापासून चालत आलेलंच आहे. आणि ब्रायडल म्हटलं ना की मेकअपमध्ये सगळ्यात पहिलं क्लायंटला हवं आहे की माझा मेकअप लाँग लास्टिंग राहायला पाहिजे, माझा मेकअप गरमीत मेल्ट नाही झाला पाहिजे. बिकॉज ब्रायडल मेकअपचे चार्जेस पण खूप जास्त असतात. आणि आत्ता सध्या जबरदस्त ट्रेंडिंगवरचा बिझनेस असेल तर तो आहे मेकअप आर्टिस्ट लोकांचा बिझनेस. येस. आणि त्यामुळे आपल्याला ना पहिलं तर क्वालिटी प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं. तुमचे टेक्निक्स परफेक्ट असले पाहिजे. तर तुम्ही एखादा ब्रायडल मेकअप म्हणजे ब्राईड जर पे करते तुम्हाला एका लुकसाठी एवढी हेवी अमाऊंट, तर ऑफकोर्स ती एक्सपेक्ट करते की तिच्या चॉईसप्रमाणे ती दिसली पाहिजे. आणि थोड्या तासांसाठी ती तशी दिसली नाही पाहिजे. तर तिचं पूर्ण पहिलं फंक्शन कंप्लीट होईपर्यंत तुमचा मेकअप 5 to 6 hours ॲज इट इज राहायला पाहिजे. तर ब्रायडल मेकअपमध्ये मी तुम्हाला सांगेन गुड क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट, बेस्ट टेक्निक आणि तुम्ही काय सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, क्लायंट सॅटिस्फाईड होऊन बाहेर पडला पाहिजे. पण लुक कसा पाहिजे? लुक खूप सारे आता सध्या तुम्ही बघत असाल सेलिब्रिटीज लोकांचे लुक खूप व्हायरल आहेत. आणि सेलिब्रिटीज लोकांचे सध्याचे लुक तुम्ही बघायला गेलं तर कोणाचे म्हणजे तू सांग. म्हणजे आलिया भट्टच्या म्हणजे दीपिका पदुकोणचे लुक्स होते किंवा आपले प्रियंका चोप्राचे होते. आणि आता खूप सारे म्हणजे खूप लोकांची लग्न झाली आहे. दीपिकानी तर तुम्ही बघितलं असेल तिने नो फाउंडेशन मेकअप केला होता स्वतःच्या लग्नामध्ये. तिच्या स्किनवरचे जे पण टेक्स्चर्स होते, जे पण ती जशी होती तशीच होती. हलकंसं जसं मी म्हणाली ब्लशर, लिपस्टिक. आत्ता सध्याच्या ब्राईडला खरंच एकदम नॅचरल लुक पाहिजेत. आणि त्यांच्या घरामधली लोकं असतात ना त्यांना पण तसंच बघायचं की ही चेंज नाही झाली पाहिजे. पूर्वीच्या काळी कसं होतं, मेकअप म्हटलं ना की लोकांना असं वाटायचं की हा वेगळीच तयार होऊन वेगळीच मुलगी दिसली पाहिजे. पण नाही आता असं. आता लोकांना जसंही नॅचरल हवं आहे तशा पद्धतीने नॅचरली, पण तिच्या काही चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन प्रॉब्लेम्स असतील ते सगळे हाईड करून सुद्धा मेकअप हा मेकअप दिसला नाही पाहिजे चेहऱ्यावर. तर आता सध्या ब्राईडमध्ये खूप नॅचरल मेकअपचाच ट्रेंड चालू आहे. असं त्यांना खूप सारे कलर्स डोळ्यावर नको आहेत, खूप असे हेवी लॅशेस, हेवी लेन्सेस नको आहेत. खूप नॅचरल सोबर सटलच सध्या लोक मागतायत. आणि त्यासाठी ते लिक्विड कन्सिलर वापरलं पाहिजे. हां म्हणजे लिक्विड कन्सिलर्स आहेत,
छान लिक्विड ब्लशर्स आहेत, खूप छान छान स्प्रेज येतात, सेटिंग स्प्रे. आता पहिलं कसं होत होतं की मेकअप झाल्यानंतर डायरेक्टली फिक्सर मारायचे, फिक्स झाला मेकअप झाला, पण आता नाही आहे. आता हायड्रेटिंग स्प्रे आले, सिरम स्प्रे आले आहेत, त्याच्यानंतर आता शाईन स्प्रे आले आहेत. बिकॉज आता डुई मेकअपचा खूप ट्रेंड आहे. म्हणजे मेकअप ना लोकांना मॅट आणि ड्राय नाही आवडत, लोकांना डुई मेकअप पाहिजे. मग त्यासाठी ना म्हणजे काय? डुई मेकअप म्हणजे ना असा मेकअप छान असा ग्लास स्किन दिसला पाहिजे, ग्लॉसी दिसला पाहिजे, चमकला पाहिजे. शायनी वाटला पाहिजे. येस, लोकांना असा मॅट आणि पावडरी लुक नाही आवडत आहे. ओ. मग ते स्प्रेची कमाल असते. वेगवेगळे स्प्रे जे यूज होतात प्रोफेशनल मेकअप्समध्ये, त्याच्यामुळे तो मेकअप असा ओलसर पण असा कुठेही निघणार नाही, असा डुई मेकअप आता तसा सध्या स्प्रे मागतायत. मिळतो का? खूप सारे वेगवेगळे स्प्रे येतात. सेटिंग स्प्रे आहे, फिक्सिंग स्प्रे आहे, शाईन स्प्रे आहे, इवन सिरम स्प्रे आहे. तर फक्त ते कधी कुठल्या वेळी यूज करायचे यासाठी तुम्हाला एका प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट Obviously. कोर्सला यावं लागेल असं आहे. पण छान आहे, म्हणजे आता खूप 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 प्रोडक्टमध्ये छान छान व्हेरिएशन्स आलेत आणि ते यूज करून आपण खरंच आपल्या ब्राईडला हवा तसा सॅटिस्फॅक्शनवाला लुक देऊ शकतो. मला एक सांग की असं पूर्वी मेकअप आर्टिस्ट म्हटलं की एवढं काय असं हां ही मेकअप करते असं होतं. आज मी बघते ब्रायडल मेकअपला, म्हणजे मी असं कधी कधी मजेत म्हणते एवढासा चेहरा आणि त्याच्यासाठी लाखो रुपये घेतात. येस. तर हे करिअर होऊ शकतं का? आत्ता तुम्हाला सांगते, मेकअप आर्टिस्ट सारखं करिअर खरंच कुठे नाही आहे. हो. मी तुम्हाला सांगू, आज माझं पण तुम्ही उदाहरण घ्याल तर मी एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे गेल्या 8 वर्षापासून. पण इतक्या वर्ष आधी मी जॉब करत होते, पण त्या जॉबमध्ये मी पहिल्या 10 वर्षात जेवढं कमवलं नाही तेवढं ते 10 वर्षाचं मी अगदी 2-3 वर्षामध्ये कमवलं आहे. ते कशामुळे? कारण की हे जे मेकअप आर्टिस्ट फील्ड आहे हे इतकं बूम झालं आहे ना, आणि त्यामध्ये ना लोक तुमच्या स्किलला तुम्हाला पे करतात आणि तुम्हाला हवे ते पे करतात. कारण सोशल मीडियावर जाणार असतात ना तुमचे फोटो. Yes. पूर्वी कसं त्या अल्बममध्ये असायचे. हां, पूर्वी कसं होतं की एखादा मेकअप आर्टिस्ट बुक करायचा तर आपण जवळच्या पार्लरमध्ये जायचो, ती अल्बम काढायची, फोटो दाखवायची. पण आता सोशल मीडिया हे असं झालं आणि प्रत्येकाच्या आज हातामध्ये फोन आहेत, रील्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर मेकअप आर्टिस्ट लोक आता खूप फेमस झाले आहेत आणि लोक हवं तसं पे करायला रेडी आहेत एखाद्या बेस्ट आणि म्हणजे म्हणतात ना फेमस मेकअप आर्टिस्ट लोकांना. पण ऑफकोर्स ते स्किलसाठी, आणि मेकअप आर्टिस्ट बिझनेस हा सध्याचा बायकांसाठी स्पेशली खूप जबरदस्त बिझनेस आहे. म्हणजे ज्या लोकांना या फील्डमध्ये यायचं पण असेल मेकअप आर्टिस्ट, आणि मी स्वतःच्या हातून हजारोनी मुलींना माझे प्रोफेशनल क्लासेस असतात, तर हजारोनी मुली माझ्या क्लासमधून मेकअप आर्टिस्ट होऊन बाहेर पडते. आणि मी कितीतरी मुलींना असं बघितलं आहे ज्या आधी फायनान्शियली बिलकुल पण स्ट्रॉंग नव्हत्या, पण आज स्वतःची गाडी घेतली आहे, स्वतःचं घर घेतलं आहे, स्वतःचे स्टुडिओज आहेत आणि आज त्या पायावर खंबीरपणे उभे आहेत. आणि खूप सुंदर फील्ड आहे ही. पूर्वी इतका, म्हणजे मी तुम्हाला सांगते, मी पहिलं जेव्हा ऑर्डरला जायची तेव्हा ते आजी आजोबा लोक असं मला विचारायचं, अगं तू रंगकाम करणारी आहेस का? रंगकाम म्हणजे त्यांच्यासाठी चेहरा रंगवणं. म्हणजे आम्हाला इतकं असंच होतं ना खरं म्हणजे रंगोटी करणारेच म्हणायचे आम्हाला ते आधी. आणि इतकं मेकअप आर्टिस्ट फील्डकडे पहिलं असं इतक्या छान असं बघितलं नाही जायचं. लोकांना वाटायचं काय, म्हणजे पार्लरमधल्या लोकांकडे पण असंच बघितलं जात होतं की काय हात घासता तुम्ही, पाय घासता, तोंड. पण आता तसं नाही आहे. आता ही फील्ड खूप पुढे गेलेली आहे आणि मी तर म्हणेन ना की जर तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त फेम, नेम हवं असेल तर हा एक ऑप्शन तुमच्यासाठी खरंच खूप चांगला असेल. अमृता, आपण आता मेकअप करते, तू ब्रायडल मेकअप करते, पण त्याच्याच बरोबर दागिने पण तेवढेच महत्त्वाचे आहेत नाही का? कारण आपण एक खूप छान ड्रेस घातलेला असतो, मेकअप करतो आणि जो मिनिमलिस्टिक एक लूक पण असतो. आणि तू आता मेकअप आर्टिस्ट बरोबर हे पण सुरू केलेलं आहेस ना? तुझा स्वतःचा तो एक बिझनेस आहे. तर त्याच्याबद्दल सांग. तुम्हाला माहिती आहे, मी जेव्हा मेकअप आर्टिस्ट करतच होते आणि सगळं ब्राईड आहे ना, मी जेव्हा माझं ब्रायडल बुकिंग व्हायचं, ब्राईड स्वतःच्या शॉपिंगला जेव्हा जायची साड्या बिड्या घेऊन, ती मला व्हिडिओ कॉल करायची ज्वेलरीच्या दुकानात जाऊन. आणि ती दरवेळी मला म्हणायची, मॅम मला हे सांगा या साडीवर काय छान दिसेल, मी मग गोल्डमधली ज्वेलरी घेऊ का डायमंड घेऊ. हे मी खूप वर्षापासून करत होते आणि लोकांना, म्हणजे हे करत असता असता मी एक्सपर्ट झाले ज्वेलरीमध्ये सुद्धा, ब्राईडला सजेशन देऊन. आणि मग माझी चॉईस एवढी छान डेव्हलप झाली ना, त्यावेळी मला असं वाटलं की जर मला यामध्ये इतकं छान नॉलेज आलं आहे तर आपण आपला स्वतःचा एक इमिटेशन ज्वेलरीचा ब्रँड का नाही चालू केला पाहिजे.
त्यावरून ही माझ्या डोक्यात कल्पना आली आणि आर्या दागिना, माझ्या मुलीचं नाव आर्या आहे, अरे वा. त्यावरच आर्या दागिना म्हणून मी ज्वेलरीचा ब्रँड सेट केला. आज 2 वर्ष होतील त्याला. आणि टचवूड सगळे सेलिब्रिटीज असो किंवा आज घराघरामध्ये आर्या दागिना पोचलाय. आणि हो, मी तुम्हाला सांगेन, मेकअप बरोबर ज्वेलरीसुद्धा परफेक्टली वेअर करणं तेवढंच गरजेचं असतं. म्हणजे अगदी तुम्ही आता जसा ड्रेस वेअर केला आणि त्याच्यावर असं सिल्वरिश वर्क आहे, तर त्यावर नक्कीच डायमंड किंवा तुम्ही आता पर्ल घातलंय ते खूप सुंदर दिसेल. पण काही लोकांना ना त्याचा थोडासा अनुभव कमी असतो, अंदाज नसतो. आणि मी खूपदा असं बघितलंय लग्न कार्यामध्ये, जेव्हा आम्ही जातो मेकअप आर्टिस्ट म्हणून आणि आम्ही हॉलमधल्या बायकांकडे नक्की लक्ष ठेवतो आणि त्याच्यामध्ये बघितलं जातं ना की बायकांच्या साडीचा बॉर्डर असतो सिल्वर कलरचा आणि त्यांनी गोल्डची भगभगीत ज्वेलरी घातलेली असते. करणं पूर्वीच्या काळी होतं, आपल्या घरी जे आहे ते सगळं घालायचं. मग तुझी साडी कुठलीही असो, पण ते खूप कॉन्ट्रास्ट दिसतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं बायकांना मेकअप बरोबरच ना ज्वेलरीचं पण ज्ञान असणं तेवढंच गरजेचं आहे. जर तुमची साडी गोल्ड आहे, गोल्ड वर्क आहे, काठ पदर तुमचा गोल्ड आहे, तर नक्कीच तुम्हाला गोल्ड ज्वेलरी त्यावर खूप छान दिसेल. पण जर कॉपर आहे किंवा सिल्वर आहे तर नक्कीच तुम्ही गोल्ड थोडं अवॉइड करा. तुम्ही त्यामध्ये आता कॉपर ज्वेलरीचा पण खूप ट्रेंड आला आहे. अगदी साऊथ इंडियन ज्वेलरीजमध्ये पण खूप छान छान कलेक्शन मिळतं. कॉपर, डायमंड असं वेअर करा. अकॉर्डिंग टू तुमच्या आउटफिटमधला हायलायटिंग शेड नक्की बघा की गोल्ड आहे, सिल्वर आहे, कॉपर आहे, आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही ज्वेलरी जर घातली तर तुमचा एक कम्प्लीट लुक तयार होईल असं मला वाटतं. बरोबर आहे. आता आपण एक रॅपिड फायर करूया राऊंड. येस. म्हणजे हे सगळ्यांनाच पडणारे प्रश्न आहेत, मला सुद्धा. अशा कोणत्या 3 गोष्टी ज्या मेकअप पाऊचमध्ये पाहिजेत? लिपस्टिक, मस्कारा, ब्लशर. ब्लशर पण. मेकअप की स्किन केअर? मला असं वाटतं आधी स्किन केअर आणि नंतर मेकअप. दोन्ही इम्पॉर्टंट आहे. क्रीम ब्लश की पावडर ब्लश? क्रीम ब्लश. सध्याचा ट्रेंड चालू आहे जेन्झीजमध्ये आणि क्रीम ब्लशर खूप नॅचरल दिसतं, त्यामुळे क्रीम ब्लश. एक कॉमन चूक जी 90% मुली करतात. कॉमन चूक ही करतात की जसं की मगाशी म्हणाले मी की कलर करेक्टिंग न करता डिरेक्टली फाउंडेशन यूज करणं किंवा डिरेक्टली कॉम्पॅक्ट पावडर यूज करणं, जेणेकरून तुमचे खालचे स्पॉट्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ते दिसतात मेकअप नंतर आणि मग मेकअप ग्रे पडतो आणि मग मुली कम्फर्टेबल फील नाही करत मेकअपच्या बाबतीत. तर मला असं वाटतं प्लीज करेक्टिंग करा, जेणेकरून तुमचा मेकअप फ्लॉलेस दिसेल. सेटिंग स्प्रे की सेटिंग पावडर? सगळ्यात फर्स्ट सेटिंग पावडर आणि त्यानंतर स्प्रे. कारण की नुसता स्प्रे लावला तरी पण तुम्ही तुमचा मेकअप स्टे करणार नाही आहे. आधी पावडर आणि मग स्प्रे. तुझी गो टू लिपस्टिक शेड? मला जास्त ब्राऊन टोनवाल्या लिपस्टिक खूप आवडतात, ज्या खूप जास्त नॅचरल दिसतात आणि छान. म्हणजे ब्राऊनमध्ये कुठलीही लिपशेड मी कधीही लावू शकते. आणि ऑफकोर्स मला जर लग्न कार्याला जायचं असेल तर मला रेड लावायला पण खूप आवडतं. त्याच्यावरनं पुढचं स्मोकी आईज की बोल्ड लिप्स? बोल्ड लिप्स. कारण की मला असं वाटतं जरीही डोळे अगदी सोबर सटलसुद्धा ठेवले तरीही लिपस्टिक ह्याच्याकडे जास्त लक्ष जातं लोकांचं, त्यामुळे बोल्ड लिप्स मला नक्की आवडते. लिपस्टिक इज अ मस्ट. येस. मिनिमल मेकअप की ट्रान्सफॉर्मेशन ग्लॅम? मिनिमल मेकअप. एक सेलिब्रिटी जिचा मेकअप सेन्स तुला खूप आवडतो? मला सेलिब्रिटीजमध्ये मला दीपिका पदुकोणचा मेकअप लुक खूप आवडतो, कारण की ती दरवेळी असे खूप छान स्मोकी आय मेकअप करते आणि तिचे लिप्सचे शेड पण खूप न्यूड आणि सटल असतात, त्यामुळे ऑलवेज दीपिका. तुझा सर्वात आवडीचा दागिना? मला सगळ्यात जास्त दागिन्यांमध्ये मी महाराष्ट्रीयन लुकमध्ये मला सगळ्यात जास्त कोल्हापुरी साज आवडतो. कोल्हापुरी साज म्हणजे मी पैठणी नेसायची लवर आहे, त्यामुळे कोल्हापुरी साज हा माझा सगळ्यात फेवरेट दागिना आहे. वा, खूप छान. अमृता, तू इकडे आलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि मला सुद्धा खूप छान वाटलं मॅम तुमच्याबरोबर आज बोलताना, गप्पा मारताना. आणि मला स्वतःला किती नवीन काय काय कळलं. म्हणजे मी तुला सांगणार होते, माझा प्लीज जरा मेकअप रेट कर न कर. मला काही त्यातली मी काही फारशी एक्सपर्ट नाही. मी आपलं असंच रील्स बघून शिकले. नाही, तुमचा वेस आणि खूप सुंदर आहे, खूप छान झालाय. आयब्रो डिफायनिंग नक्की मी तुम्हाला सांगेन नेक्स्ट टाइम थोडीशी लायटर ठेवा. बाकी एक्सिलेंट लुक वाटतोय तुमचा. थँक्यू. अमृता, आज तुझ्यासाठी छानशी गिफ्ट आहे आमच्याकडे. वाव, थँक्यू. शिल्पिन नावाचा ब्रँड आहे. अच्छा. आणि एथिकली मेड आहे, विमेन लेड आहे, सगळं त्यांचं सस्टेनेबल आहे.
तर शिल्पींकडनं हे तुला गिफ्ट आहे विमेन्स वाव, थँक्यू सो मच. खूप याच्यामध्ये सुंदर आहे. असं मला असं वाटतं फुल एक वन डेचं सगळं बरंच काही Yes, मावेल yes. तुला जर माझा सेल्फ मेकअपचा पाऊच पण Yes, छान राहील याच्यात. yes, yes, थँक्यू yes, सो yes. मच. थँक्यू. थँक्यू खूप शिल्पीन. सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि इनफॅक्ट बॅगेमध्ये स्पेस पण खूप जास्त आहे. म्हणजे आपला अगदी सेल्फ मेकअपचा एखादा पाऊच आणि सगळं छान राहील. वाव, आणि क्वालिटी पण खूपच छान वाटते. थँक्यू सो मच. Thank you, शिल्पीन. थँक्यू शिल्पीन. थँक्यू. तर प्रेक्षक तुम्हाला हा एपिसोड आवडला असेलच. आज अमृतानी खूप छान माहिती दिली. मला असं वाटतं प्रत्येकीला हा प्रश्न पडतो की मी घराबाहेर पडताना अगदी कोपऱ्यावर जायचं असेल पण मला दिसायचं मात्र छान, तर मी काय केलं पाहिजे? डोळ्याचा मेकअप करावा का? लिपस्टिक लावावी का? पार्टीला जाताना काय करावं? या सगळ्या प्रश्नांची अमृताने अतिशय सुंदर उत्तर दिली. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, तुमच्या काही कॉमेंट्स असतील, तुमचे काही विचार असतील तर आम्हाला जरूर लिहा. आणि त्याचबरोबर अमृता मेकअपचे क्लासेस पण घेते. तिचा सुंदर असं एक ब्रँड आहे आर्या दागिने म्हणून. जरूर त्याला पण भेट द्या. हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी असाच एखादा छानसा टॉपिक घेऊन, अशाच एखाद्या सुंदर दिसणाऱ्या आणि सुंदर काम करणाऱ्या गेस्टबरोबर सर्व काहीमध्ये.